नमस्कार मित्रांनो. आज निघालोय जरा दोन मित्र एक उन्हाळ दिवस म्हणतात तसं बाहेर फिरायला चाललोय. जायचं ठिकाण अजून ठरायचे. बघूया आज काय कुठे कुठे जाता येते. नक्कीच हा एक वेगळा अनुभव असेल, कारण कोणतंही म्हणजे लोकेशन असं फिक्स नाही. फक्त एक ठिकाण कुठलं तरी निश्चित करायचं आणि जाऊन यायचं एवढंच ठरलंय. तर चला निघूया. तर आता आपण आलेलो आहे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाड्याकडे. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत वसलेले संगमेश्वर आणि त्यातील कसबा गाव हे केवळ एक गाव नाही, तर मराठ्यांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण घटनेचे साक्षीदार असलेले पवित्र स्थान आहे. याच भूमीत उभा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा ऐतिहासिक वाडा. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मरक्षक आणि अद्वितीय योद्धा संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या आणि बलिदानाच्या आठवणी जपणारा हा वाडा आजही इतिहासाचे जिवंत पान बनून उभा आहे. या परिसरातील प्रत्येक दगड, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक अवशेष स्वराज्यासाठी दिलेल्या संघर्षाची साक्ष देतात. काळाच्या ओघात वाड्याचे स्वरूप बदलले असले तरी त्यामागील इतिहास आजही तेवढाच तेजस्वी आणि प्रेरणादायी आहे. वाड्याच्या मागील बाजूस असलेली प्राचीन मंदिरे या स्थळाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालतात. शतकानुशतके उभी असलेली ही मंदिरे कोकणातील समृद्ध स्थापत्यकलेची आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख करून देतात. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर संगमेश्वरच्या कसबा गावातील हा ऐतिहासिक वारसा प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवा. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना मानाचा मुजरा आणि त्यांच्या अद्वितीय बलिदानाला विनम्र अभिवादन. जय शिवराय, जय संभाजी. नमस्कार. आत्ता आपण आलेलो आहोत धूत पापेश्वर. राजापूर शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असणारे हे निसर्गाच्या विलोभनीय सानिध्यात असलेलं हे एक मंदिर आहे. तर आता आपण इथे गाडी पार्क केली आपली आणि आता आपण चाललोय समोर. चला. श्री धूत पापेश्वर राजापूर शहरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या विलोभनीय सानिध्यात नटलेले डोगर कपारीत वसलेले स्वयंभू जागृत देवस्थान. त्याचे नाव आहे श्री धूत पापेश्वर. पाप धुणारा ईश्वर म्हणून त्याला धूत पापेश्वर म्हणतात. हे शिवमंदिर 900 वर्षापेक्षा अधिक काळाचे आहे. काही वर्षापूर्वी पूर्वीच्या लाकडावरील कोरीव नक्षीकाम कायम ठेवून गाभाऱ्याचे दगडी तर सभामंडपाचे लाकडी काम नव्याने करण्यात आले. श्री कालभैरवाच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. श्री धूत पापेश्वर मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू असून त्याचा वरचा भाग तुटलेला आहे. त्याची आख्यायिका असे की आज ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्वी जंगल होते, जवळ मनुष्यवस्ती नव्हती. एका ब्राह्मणाची दुभती गाय नित्यनेमाने शिवलिंगावर दुधाच्या धारा सोडत असे. त्यामुळे मालकाला दूध मिळत नसे. गाय राखणारा गुराखी चोरून दूध पीत असावा असे मालकाला वाटे. यामुळे मालक व गुराखी यांच्यात सतत भांडणे होत. शेवटी एक दिवस गुराख्याने गायीवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यावेळी गाय जंगलात एका शिवलिंगावर कासेची दुधाची धार सोडत असल्याचे त्याला दिसले. गुराख्याचा राग अनावर झाला. त्याने त्या शिवलिंगावर कुऱ्हाडीने शस्त्रप्रहार केला व वरचा भाग उडाला.
तो मलकापूर जवळ असलेल्या धोपेश्वर गावी आहे. त्यानंतर ते शिवलिंग त्याच अवस्थेत राहिले. कालांतराने शिवलिंगाभोवती मंदिर बांधण्यात आले. श्री धूत पापेश्वर मंदिराच्या मागे कामेश्वराचे राखणाचे मंदिर आहे. ज्यावेळी पाऊस पडत नाही त्यावेळी कामेश्वराच्या मंदिराचा गाभारा पाण्याने भरला जातो. गाय, म्हैस यासारखे जनावर दूध देत नसेल व आजारी पडत असेल तर त्या देवाच्या आराधनेने हमखास गुण येतो असे म्हणतात. धूत पापेश्वर हे देवस्थान डोंगरात असून मंदिराच्या उजव्या बाजूला जो धबधबा आहे त्या धबधब्याखाली शेकडो वर्षापूर्वीचे स्थापित शिवलिंग आहे. धबधब्याच्या पाण्याचा झोत नेमका त्या शिवलिंगावर पडेल अशा तऱ्हेने त्या काळी काळ्या कातळात ते अत्यंत कल्पकतेने कोरण्यात आले आहे. अशा या स्थानाला जेव्हा भक्तिभावाने भाविक भेट देतात, शिवलिंगासमोर नतमस्तक होऊन आपली दुःखे उघडी करतात, तेव्हा नक्कीच त्यांना त्यांच्या अडचणीतून मार्ग सापडतात. तर मित्रांनो, खूप छान मंदिर आहे. निसर्ग सौंदर्य खूप छान आहे. ते धबधबा आहे. शंकराचं खूप छान मंदिर आहे आणि इथे शांतता आहे. खूप आल्यावर खूप छान वाटते. नक्की या इकडे एकदा, नक्की भेट द्या. पावसाळ्यात आलात तर अजून छान वाटेल, कारण धबधबा असेल तो अजून मोठा असेल. खूप छान आहे. एकदा नक्की या. चला. नमस्कार. आता आपण आलेलो आहे राजापूरची गंगा जी म्हणतात तिथे आपण आलेलो आहे. तर चला. चौदा कुंड आहे. 14 कुंडांमध्ये पाण्याचं प्रगटीकरण म्हणजे गंगेत आगमन. 14 कुंड स्वतंत्र आहेत. कुठल्या पण कुठं ट्रान्सफर होत नाही. देशातल्या प्रमुख नद्यांचं पाणी त्याचं मानलं जातं. याचा त्या पाण्याचे गुणधर्म त्या पाण्यामध्ये आहेत. प्रत्येक कुंडात पाण्याचं टेम्परेचर, लेवल आणि टेस्ट प्रत्येकाची वेगळी आहे. लेवलचं वैशिष्ट्य नजर टाकली कुंडावर तर वरची कुंड भरलेली नाही. ॲक्च्युली सकाळ कमी, ॲक्च्युली सकाळपर्यंत जास्त असायला हवं. हवा डोंगरावर आहे. खालून 2 न्यूटन मारून आलं तर लक्षात येतं की उंच किती उंच आलं आहे. पाणी येणंच मुश्किल आहे. आठवण पाणी तर 11व्या शतकातलं कुंडांचं बांधकाम आहे. जो काळा दगड आहे तो सहसा पश्चिम महाराष्ट्र ज्योतिपासून मिळायला लागतो. तो कोकणात मिळत नाही. आमच्या लालचिरा हे पाणी सरासरी गंगा उन्हाळ्यात जास्त आलेलं, पावसाळ्यात कमी आलं. हे पाणी कित्येक वर्ष ठेवलं ते नाचत नाही. जीवजंतू बॅक्टेरिया होत नाही, कारण का हलका आहे आणि क्षार नाही आहेत. क्षार विरहित पाणी आहे 14 कुंडातलं, म्हणून कधीही खराब होत नाही. म्हणून लोक तीर्थावरून भरून नेत असतात. दुसरी गोष्ट, गंगामुळात यायचा जायचा राहायचा निश्चित कालावधी नाही. सगळे अनेक ठिकाणी नेटवर गुगलवर 3 वर्ष गंगा असं एक अपलोड झाले आहे. ॲक्च्युली कधी 3 वर्ष इथे गंगे येते असं गेलं नाही. सहसे पावणे 2 वर्ष सहसे गंगा येते. 11व्या शतकात गंगा डोंगरावर सातत्याने 9 वर्ष वाहत होते. स्पष्ट लेखी उल्लेख आहे. मध्ये 18 वर्ष आलीच नाही. 1918, 1936 शेतकऱ्याची ह्या गायमुखात वाहिली. आत्ताच्या पोझिशनला पाणी होतं. 1831-37 गंगा दरवर्षी येत होती असं तत्काल रत्नाचे ब्रिटिश जिल्हाधिकारी डॉक्टर डंकन यांनी गॅझेटमध्ये नोंद केली. त्याला फार मान्य महत्त्व आहे. कोकणाचा पाऊस मध्ये काय लेवलला पडतो, या कंडिशनला पडतो. कितीही पाऊस पडला ते पावसात पाणी स्टोअर होत नाही. हे या कुंडातलं वैशिष्ट्य. गंगा असेल तरच पाणी नाही. दुसरं आपली टाकी लिकेज झाली तर पाणी किती लिकेज त्यानुसार पाणी निघतं. मोठ्या गॅप्स आहेत कुंडाला. गंगेत पण निघून जात नाही, पण पावसात पण निघून जातं. चौथं गोष्ट, कुंडांची प्रत्येक कुंडावर बसून लोक अंघोळ करतात. ते का करतात? प्रत्येक कुंडाचं नावाचं महत्त्व काय? पहिला, मूळ गंगा. आतून वडाच्या मुळात जवळ येते. दुसरा अर्थ, मूळ जेव्हा काही प्रगट झाली, मूळ तिथे प्रगट झाली, त्याला मूळ गंगा म्हणतात. क्रमांक 2चं कुंड सूर्यकुंड, एकदम वरचं कुंड आहे मोठं. ज्या राजाने 11व्या शतकात बांधकाम केलं, काही महाराष्ट्र घराने होऊन घेतली, त्याला शिलाहार घातला एका राजाने बांधकाम केलेलं आहे. त्याची राजमुद्रा सूर्यचंद्र होती. मी काम केलं हे जगाला तो आहे लक्षात राहायला हवं. त्याला सूर्यकुंड नाव दिलेलं आहे. 3 नंबरचं कुंड पलीकडचं वरती पिंडी आहे. त्या पलीकडे बाणकुंड, जी मुंबई बाणगंगा आहे ती तिथे प्रगट होते. तिकडच्या बाहेर होतं. 4थं कुंड आहे यमुना. यमुनेचं पाणी येतं. मध्ये त्रिवेणी संगमात गुप्त आहे ती सरस्वती आपल्याला प्रत्यक्ष ते दिसते. 6 नंबर नर्मदा. 7 नंबर चंद्रकुंड, दुसरी नंबर चंद्र.
नाशिकची गोदावरी, कर्नाटक कावेरी मीनाक्षी मंदिर आहे, कृष्णामाई, अग्नी, भीमा, चंद्रभागा आणि काशी. काशी बना वाराणसीला एक परिक्रमे तिथे पाणी येतं तेव्हा दक्षिण काशी क्षेत्र म्हणलं जातं. म्हणून शेवटच्या कुंडावर गंगा मंदिर, म्हणून शेवटच्या कुंडावर 33 कोटा पोटा देवता आहे, त्या प्रतिकात्मकातून स्नान काशीचं 33 त्याच गंगेचं स्थान ब्राह्मणच्या 1942 तांब्याकरचे ते स्नान करण्याचं शेवटी धार्मिक विधी ते सगळे शेवटी होतं. त्याचं कारण काय काशीला आनंद झाला म्हणतो, लास्ट अँड बेस्ट काशी गंगा. म्हणून हे 14 कुंडांनी पाणी. गंगामाळात येताना जाताना प्रेशरला पाणी येतं, हादे बसतात, भूकंप तरी येतात, सगळं काम फोडून टाकतं. त्यावेळेस सावकाश, काही वेळेस स्पीडला पाणी येतं, काही वेळा गंगा काही क्षणात गप होते आणि पडण्याचं होतं, काही वेळा हळूहळू पाणी होतं. अनेक प्रकार आहेत तिथे. तर मित्रांनो, राजापूरच्या गंगेचं दर्शन घेऊन आपण जाता जाता पावस येथील परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर येथे गेलो. यानंतर आपण रत्नागिरी येथील मांडवी बीच येथे थोडा वेळ शांत बसून मांडवी बीच, समुद्राच्या लाटांचा आवाज, ढगांनी भरलेले आकाश आणि कोकणच्या किनाऱ्यावरील अप्रतिम दृश्य या सुंदर क्षणाचा आनंद घेतला आणि पुन्हा घरी परतलो. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा.